नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पुन्हा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आता सकाळची कामं माझी काही आवरली आहेत, काही मी आवरती अजून किचनमध्ये मी सध्या। तर आता चाललंय माझं भाजी बनवायचं काम चाललंय। मटकीची भाजी बनवू राहिली आहे मी। काल मी मटकी भिजत घातली होती तर त्याला छान मोड आले होते, हे बघा छान मोड आले त्याला मटकीला। तर म्हटलं चला मटकीची भाजी बनवूया, मुलं पण खातील आणि मी पण खाईल। आणि नाश्ता वगैरे सगळं आमचं झालेलं आहे। आणि पालवे साहेबांना पण आज डब्याला मटकी आणि म्हणजे त्यांनी फक्त आज नाश्ता घेऊन गेले, तर त्याच्यासाठी त्यांना मटकी दिली आणि खरबूज होतं एक, तर ते खरबूज कापून दिलं मी त्यांना नाश्त्यासाठी। आज त्यांनी लंच नाही घेऊन गेले ते आज, तर मग मटकीच दिली त्यांना आज खायला। आणि आदितीसाठी मी आज मस्त असे सँडविच बनवले होते आज सकाळी सकाळी। आज तिला सरप्राईज टिफिन दिलाय मी, म्हणजे तिला माहिती नव्हतं की मी आज सँडविच बनवणार आहे, मी तिला सांगितलंच नाही। पण म्हटलं चला ब्राऊन ब्रेड पण होते घरात आणि चीज वगैरे पण होतं, तर म्हटलं चला तिच्यासाठी सँडविच बनवूया। आणि जरा जास्तीची दिली आहे कारण तिच्या फ्रेंड्सला पण देत असते ना ती, मग असं काही वेगळं बनवलं का ती तिच्या फ्रेंड्स पण तिच्यात शेअर करतात ना। तर मग ती मला म्हणत होती आई मला पुरलं नाही आहे, ते मागं एकदा मी तिला मेदूवडा दिलता तर तिला तो पुरला नाही। ती म्हटली मला जास्तीचा दे जा, कारण मला माझ्या फ्रेंड्सला पण द्यायला लागतो। चपाती भाजी असले तर मग नाही फ्रेंड्स लोक घेत, पण असं दुसरं काही वेगळं आणलं की मग ते घेतात। तर मग म्हटलं चला आज जास्त सँडविचेस बनविले आणि तिला टिफिनमध्ये सँडविच दिली। आणि आता दुपारच्या जेवणाला मटकीची भाजी आणि चपाती, तर थोडीशी अशी ओलसर करणार आहे मी, जास्त सुकी पण नाही करणार आणि जास्त रस्सा पण नाही करणार आहे, कारण काय होतं मग ना ती नुसता रस्सा खाते आणि मटकी त्यातली खात नाही, तर म्हणून आहे ना असं थोडंसं ओलसरपणा ठेवणार त्याला। आणि म्हणजे काय होईल ती जी मटकी आहे ना ती मटकी जास्त खाण्यात जाईल, म्हणून अशी मी ट्रिक करीत असते तिच्यासाठी। ती खायला जरा थोडंसं मग असं हे करते ना। आणि त्याचं काय नाही, आता तो खातो, अगोदर तो पण असा करायचा पण आता तो खातो, सगळं काही खातो आता। त्याचा चाललाय अभ्यास, तो अभ्यास करतोय आणि मी करते आता इथं स्वयंपाक, कारण आता तिला घ्यायला जायचं ना। म्हटलं चला स्वयंपाक करून घेऊया अगोदर आणि तुमच्याशी पण बोलूया। तर आता वरण भात तर झालाय आणि भाजी पण टाकली आहे, आता कणिक मळते पटकन आणि चपात्या बनवून घेते। तर मी कणिक मळून घेतली आता आणि म्हटलं चला पटकन चपात्या बनवून घेऊया। ही बघा ही कणिक मळली, थोडीशीच मळायला लागते कारण खायला आम्ही तिघच असतो ना। आणि 4 चपात्या बनवायच्या आणि 4-5 फुलके बनवायचे। तर मी काय करते अगोदर आहे ना 2-3 चपात्या लाटून घेत असते, कारण तुम्हाला मी सांगितलं होतं की माझा गॅस खूप फास्ट चालतो, तर ते होत नाही पटपट ना। मग काय करते मी अगोदर थोड्याशा लाटून घेते, मग बरोबर तेवढं कव्हर होऊन जातं ते मग। तर आणि इथं आपली मटकीची भाजी पण शिजतीये, साधी सिंपल अशी मटकीची भाजी बनवली आहे, पण छान लागते अशी, कांदा टोमॅटो टाकून बनवली। हे बघा अशा लाटून घेते अगोदर, मध्ये मध्ये भाजी पण बघायला लागते। आणि बघा मटकीची भाजी असा थोडासा रस्सा ठेवणार आहे मी, जास्त रस्सा नाही करणार मी भाजीला। थोडी शिजून देते अजून।
तर आपला स्वयंपाक रेडी आहे. हे बघा इथं छान अशा फुलके आणि खाली चपात्या पण येतं. आम्ही चपात्या बनवल्यात आदितीसाठी आणि माझ्यासाठी. इथे बनवली आहे मस्त मटकीची भाजी. हे बघा थोडीशी अशी ओलसर, थोडा असा रस्सा ठेवलाय, थोडासा एकदम थोडा ठेवलाय. हे बघा. आणि इकडे आपला वरण भात. तर आता स्वयंपाक झाला माझा. तर आता स्वयंपाक वगैरे आवरलाय आणि आता मी जाते आदितीला घेऊन येते आणि ती आल्याच्या नंतर मग आम्ही जेवण वगैरे करू. आणि चला मग मी आता तुमच्यासोबत बोलते नंतर. मग तर मंडळी दुपारी शाळेतून आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर मग मी भांडी पण नाही धुतली आणि तशीच नंतर थोडासा आराम केला, झोपून गेली. आणि नंतर आता उठली, भांडी वगैरे धुतली आणि मी चहा घेतला. नंतर आता इथं आदितीसाठी ठेवलंय चहा. आणि आता मला बनवायचंय तूप बनवायचंय. तर हे बघा ही साई आहे. अशी साई मी ठेवली होती. ठेवते मी अशी साई काढून, कारण मी म्हशीचं दूध घेते ना, तर ही अशी साय काढून ठेवते. आता ही 20-25 दिवसाची साय असेल ही. तर या साईपासून आता मी तूप बनवणार आहे. त्याचं लोणी काढून ते लोणी परत काढवायचं आणि त्याचं छान तूप बनवायचं. मस्त तूप होतं, असं एकदम रवाळ तूप बनतं. तर म्हटलं चला आता ते तूप पण बनवून घेऊया, कारण आता हे पातेलं साईने गच्च भरलंय. तर मी याच्यातच ठेवत असते ना काढून. तर म्हटलं आता याचं बनवून घेऊया. तर मी हे त्याच्यासाठी मिक्सरचं सगळ्यात मोठं वालं ज्यूसरचं भांडं घेतलंय. तर त्याच्यामध्ये मी हे टाकून घेणार असं आणि ते मिक्सरमध्ये त्याला फिरवून घेणार. तर मी याचे 2 पोर्शन मध्ये करणार, कारण एकामध्ये नाही होणार. तर 2 मध्ये करणार मी. हे बघा असं छान ते फिरवून घ्यायचं आता मिक्सर लावून. हे बघा आता याच्यात टाकून घेतलंय मी आणि ते आता मी फिरवून घेते. आणि हे बघा किती छान मिक्स होतंय. तर प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असेल, कोणी कसं कोणत्या पद्धतीने करत असेल माहित नाही, पण मी ह्या पद्धतीने करते आणि खूप छान असं तूप बनतं. तर हे बघा मिक्सर मधून फिरवल्यानंतर किती छान होतंय ते असं बरोबर. म्हणजे पाणी वेगळं जातं आणि ते लोणी जे आहे ना ते वेगळं निघतं. तर आता मी याला ह्या पातेल्यामध्ये काढून घेते, कारण मी याच्यातच ते तूप कढवणार आहे. तर मी हे याच्यात काढून घेते आणि आता दुसरा पोर्शन टाकते, त्याला पण फिरवून घेते. हाफ मध्ये केलं तर मी. तर आता हे अर्ध राहिलंय, तर याला पण आता मिक्सरमध्ये टाकून फिरवून घेते. तर हे बघा मंडळी किती छान असं आपलं आता हे मी साई आहे ना ते फिरवून घेतली आहे मिक्सरमधनं. तर आता काय करायचं, मी काय करत असते याच्यामध्ये ना असं पाणी टाकते. पाणी टाकायचं याच्यात आणि आहे ना हे स्वच्छ असं पाण्यामध्ये असं धुवून घ्यायचं. तर काय होतं याच्याने ना एकदम छान तूप बनतं. त्याला कसला वास पण येत नाही, काहीच नाही. आणि किती दिवस तुम्ही ठेवलं ना बाहेर तरी पण ते खराब वगैरे काही होत नाही. आता माझं तूप मी गावाला गेली कुठं गेली तरी वरतीच असतं. मी फ्रीजमध्ये कधीच तुपाचा डबा ठेवत नाही, तरी पण ते तूप खराब नाही होत. आणि हे पाणी टाकलं ना तो या साईमध्ये त्या लोण्यामध्ये की असं छान धुवून घ्यायचंय. हे बघा आणि 3 पाण्याने धुवून घ्यायचं मस्त, 2-3 पाण्याने. आता मी एक पाणी झालंय, एकदा टाकलंय, आता मी अजून एकदा टाकते पाणी. 3 वेळेस छान पैकी असं धुवून घ्यायचं त्याला मस्त. हे बघा सेकंड टाइम असं करून
आणि ते बराबर असा गोळा तयार होतो, लोण्याचा गोळा निघतो बराबर असा. हे बघा, असं छान असं मस्त करून घ्यायचं. याच्याने कसलाच वास येत नाही तुपाला. आणि असं ते पाणी ओतून घ्यायचं असं. तर हे बघा किती छान गोळा तयार झालाय. तर मी अजून एकदा धुवून घेते आणि धुवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर हे बघा आता छान असं लोणी तयार झालंय आपलं मस्त. आता याला मी कढवून घेणार. तर हे बघा मी गॅसवर ठेवलंय आता. लोणी आपलं कढवायला ठेवलंय. तर त्याचं आता तूप बनवायचंय ना, तर त्याच्यासाठी बघा किती छान लोणी निघताना. अजिबात भांड्याचा जास्त पसारा पण होत नाही. एक मिक्सरचं भांडं लागतं फक्त आणि एक पातेलं लागतं, बस एवढंच. आणि ते पातेलं मिक्सर वगैरे धुण्यासाठी गरम पाणी वापरायचं. छान होऊन जातं ते, छान निघतं पण ते. म्हणजे गरम पाण्याने लगेच निघून जातं आणि जास्त काही आपल्याला राडा पण होत नाही की ते धुवायचं वगैरे असतं ना की तेलकट तुपाचं. तर हे बघा आता हे ना मी आता सध्या फुल गॅस ठेवलाय. हे बघा, पण याला एक छान अशी उकळ आली ना वरती, तर मग त्याला कमी करायचं आणि कमी गॅसवर हे तूप होऊ द्यायचं. तर मी आता हे थोड्या वेळ असंच ठेवतेय. हे वितळेपर्यंत फुल गॅस ठेवते. तर हे बघा, आणि हे बघा भांडी फक्त एवढी भांडी आहेत, एवढीच भांडी आहेत. आता याच्यात मी काय करणार, गरम पाणी टाकणार आणि धुवून काढणार. तर ते छान निघतं गरम पाण्याने. तर चला इकडं बघू आपण. त्याला छान उकळी येऊ द्यायची. तर आता छान त्याला उकळी आली आहे. हे बघा असं. तर आता गॅस कमी करायचा आणि आता इथून पुढं ना आपल्याला कमी गॅसवरच ते आपलं लोणी जे आहे ते कढवून घ्यायचं. आणि थोड्या वेळ जो हा फेस आहे ना, तो फेस कमी होईपर्यंत ना आपल्याला असं स्पूनने हलवत राहायचं, जेणेकरून तो खाली असं सांडणार नाही, म्हणजे ते वरती येणार नाही. त्याच्यामुळे ते थोड्या वेळ हलवत राहायचं असं. तर हे बघा आता छान. आता आपला जो तो फेस असतो ना, म्हणजे वरती आलेला तो लोण्याचा, तर तो आता निवळलाय छान. तर आता हलवायची गरज नाही. एक 3-4 मिनटच त्याला हलवायला लागतं. नंतर आता याला कमी गॅसवर असंच उकळू द्यायचं, जोपर्यंत ती सगळी बेरी खाली राहत नाही आणि वर तुपाचा थर येत नाही तोपर्यंत. तर याच्यामध्ये मी काय टाकणार आहे आता, हे बघा ही तुळशीची पानं मी सकाळीच तोडून ठेवली होती. तर हे तुळशीची पानं आहेत ना, ही याच्यामध्ये टाकायची. धुवून घेतलीत मी, त्याच्यामुळे ती अशी चुरगळल्यासारखी दिसतीये. पण ती अख्खी टाकायची आणि कमी गॅसवर हे तूप छान कढवून घ्यायचं. आणि त्या तुळशीच्या पानाने काय होतं की तूप असं म्हणतात की तूप छान होतं, खराब किती दिवस राहिलं तरी ते खराब होत नाही वगैरे असं म्हणतात. गावाकडे वगैरे टाकतात ना. तर म्हटलं चला, म्हणजे मी बऱ्याच दिवसापासून टाकायला लागले. अगोदर मला पण माहिती नव्हतं, पण आता ते माहिती झाल्यापासून मी टाकते आणि खरंच खूप छान तूप बनतं. तर हे बघा आता ते वरती पण येणार नाही फेस, आणि आपलं जे तूप आहे ते आता हळूहळू छान असं ती बेरी जी खाली राहील आणि तूप असं वरती बनेल आपलं तूप. तर मी तुम्हाला तूप बनवल्यानंतर तुम्हाला मी परत दाखवते. तर मंडळी हे बघा आता आपलं तूप हे रेडी झालंय. आता आपण ती बेरी जी आहे ना ती खाली गेली आहे आणि तूप आता वरती राहिलंय मस्त असं. तर आता आपण काय करायचं, या स्टेजला गॅस बंद करायचा. हे बघा मी गॅस बंद केलाय आणि आता हे एकदम थंड होऊ द्यायचं. आणि थंड झाल्यानंतर आहे ना आपल्या एका छान स्टीलच्या डब्यामध्ये ते भरायचं. तर मी तुम्हाला थंड झाल्यावर एकदा त्याचा लुक दाखवते. आता हे अजून गरम आहे त्याच्यामुळं तुम्हाला ते उकळताना दिसतंय, पण ते आता थंड होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. तर मंडळी आपलं तूप आता थंड झालेलं आहे. तर आपण ते आता छान याच्यामध्ये गाळून ठेवू. हे बघा किती छान थंड झालंय आणि बघा किती मस्त तूप निघलंय. आणि हे माझं अगोदरचं तूप आहे, 3 वेळेस असेल. हे बघा एवढा डब्बा, आणि हा एक डब्बा आहे. तर हा आता संपत आलाय,
कारण एक डबा संपला की एक भरतो तोपर्यंत. ह्याच्यात एवढं राहिलं आता हे काढून घेईल आणि मग नंतर धुवून काढील तो छान. तर हे काय करायचं आपण गाळून घ्यायचं छान असं व्यवस्थित. स्टीलच्या डब्यातच ठेवायचं, याच्यात खराब नाही होत तूप. हे बघा आता हा डब्बा भरलाय तर मी याच्यात एवढंच ठेवते. आणि इकडे एक छोटंसं मी काचेचं बाउल घेतलंय, तर मी बाकीचं तूप आहे ना मी त्याच्यात टाकते, म्हणजे कसं यूज करता येईल. हे बघा आणि किती छान आपलं तूप तयार होतं. एका याच्यामध्ये माझं कमीत कमी पावशेर तूप तरी निघतं. तर आता काय करायचं, या बेरीमध्ये काय करायचं, पाणी टाकायचं थोडंसं, अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास टाकलं तरी चालेल. आणि ती बेरी आहे ना छान पाणी उकळून घ्यायचं आणि नंतर उकळल्यानंतर ती पाणी गाळून घ्यायचं आणि ते पाणी थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं. त्याच्यावर एक छान असा तुपाचा थर येतो आणि ते तूप तुम्ही भाताला भात बनवताना यूज करू शकता किंवा डाळ बनवताना डाळीला पण टाकू शकता. तर मी आता हे काय करणार आहे, उकळून घेणार आणि ते गाळून घेणार. तर अशा प्रकारे हे बघा आपलं छान असं मस्त घरी बनवलेलं साजूक तूप तयार झालंय आणि एकदम रवाळ मस्त तूप होतं. तर काय करायचं, साई साठवली का त्याच्यानंतर मी फ्रीजरमध्ये ठेवत असते. तुमच्याकडे जर फ्रीज, आता फ्रीज तर शक्यतो सगळ्यांकडेच असतात, नसेल तर 8 दिवसाचं एकदाच करून घ्यायचं. आणि असेल तर जास्त साईज होऊ द्यायची एक पातेलभर. आणि नंतर काय करायचं, 1 दिवस अगोदर आहे ना त्याच्यात थोडंसं दही टाकायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं छान. आणि दही मिक्स केल्यानंतर ना ती साई जी आहे ना ती 1 दिवस तशीच फ्रीजच्या बाहेर ठेवायची, फ्रीजमध्ये नाही ठेवायची दही टाकल्यानंतर. कारण मग ते असं त्याचं फर्मेंटेशन होत नाही, ते दही टाकल्यानंतर व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळं 1 दिवस किंवा तुम्ही 2 दिवस पण ठेवू शकता. तर ते छान मिक्स केल्यानंतर 2 दिवस ठेवलं की परत फ्रीजमध्ये ठेवू द्यायचं 1 रात्र. आणि दुसऱ्या दिवशी काढायचं. जेव्हा आपल्याला तो साई फिरवून घ्यायची ना मिक्सरमधून किंवा तूप बनवून घ्यायचंय, तूप बनवण्यासाठी लोणी काढायचंय, तर त्याच्यासाठी ते अगोदर 1 तास किंवा तुम्ही 2 तास बाहेर काढून ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर मग ते बाहेर काढून ठेवलं की ते नॉर्मल थोडंसं होतं, जास्त पण नाही नॉर्मल होऊ द्यायचं, थोडं 1 तास तरी ठेवलं काढून तरी चालतं. आणि त्याच्यानंतर मग छान असं आपलं लोणी निघतं आणि असं मस्त असं हे तूप तयार होतं. तर चला मग मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.